Good afternoon, student. Today I am to tell you the remaining lesson. I will teach you the remaining lesson. Good afternoon, student. Last time we seen that Hari went with Anil to his house. Where is Anil's house? His house is over his room, over the Jamuna sweet shop. Okay, and Anil tell to Hari that you cook for me. Means he given a job of cook to the Hari. Hari is not the real name of the author or narrator. Okay, he changed his name every month to keep away from the police and his employers. Employers means ज्यांच्याबरोबर त्यांचा संबंध आला त्यांच्यापासून लपून राहण्यासाठी त्यांनी काय केलं होतं हे तो प्रत्येक वेळेस नवीन नाव धारण करायचं. नेक्स्ट where we are later. He patted me on the head and said, "Never mind." What we see in at that night when Hari went to the Anil's house, he cooked for Anil, and it was so bad cooking. He not cook well, and this meal he given to the stray dog because it was not good to eat. Then what happened? Later he patted me on the head. Patted म्हणजे डोक्यावर हात मारणे असा. And said, "Never mind." तो काही हरकत नाही, असू दे असं म्हणतो. अनिल हे सुद्धा खूप पॉझिटिव्हली घेतो किंवा त्याच्यावर रागवत नाही, चिडत नाही. तो त्याला म्हणतो असू दे, काही हरकत नाही. He had teach me to cook. He had, they use here short forms. त्याने त्याला जेवण बनवायला शिकवलं. He also taught me to write my name and said he would soon teach me to write whole sentence and add numbers. What he do for Hari also? Anil taught him to write his name in English, and soon he teach to him to write whole sentence because Hari Anil illiterate. Anil is illiterate. म्हणजे अनिल काय होता? इलिटरेट होता. अनिल वॉज इलिटरेट. त्याला लिहिता वाचता येत नव्हतं. ही कुडंट राईट हिज नेम, ही कुडंट रीड एनिथिंग. सो अनिल ट्राय टू टीच हिम, अँड ॲज सून ॲज पॉसिबल वॉट ही सेड, ही वूड सून टीच हिम टू राईट अ होल सेंटेन्स. एक पूर्ण तुला सेंटेन्ससुद्धा लिहायला मी शिकवेन. पण त्याने स्टार्ट कुठून केली होती? त्याच्या नावापासून केली होती. आय वॉज ग्रेटफुल. ग्रेटफुल मीन्स थँकफुल टू द अनिल. त्याला अनिलबद्दल खूप थँकफुल वाटायला लागलं, त्याला खूप ग्रेटफुल वाटायला लागलं. आय न्यू दॅट वन्स आय कुड राईट लाईक अन एज्युकेटेड मॅन देअर वुड बी नो लिमिट टू वॉट आय कुड अचीव. तो काय म्हणतो? व्हॉट इज सेड? इफ आय कुड राईट लाईक अन एज्युकेटेड मॅन, एज्युकेटेड लोकांसारखं जर मी लिहायला वाचायला शिकलो तर देअर वुड बी नो लिमिट वॉट आय कुड अचीव. मी काय अचीव करू शकतो, काय मिळवू शकतो, याला लिमिट राहणार नाही. मी खूप काही अचीव करू शकतो. इट वॉज क्वाईट प्लीझंट वर्किंग फॉर अनिल. प्लीझंट मीन्स आनंददायक. हे म्हणजे अनिलसाठी काम करणं खूप मला प्लीझंट वाटत होतं, आनंददायक वाटत होतं. आय मेड द टी इन द मॉर्निंग अँड देन वुड टेक माय टाईम buying the day's supplies, usually making a profit of about ₹1 a day. तो काय, सकाळी तो त्याच्यासाठी चहा बनवायचा आणि त्याच्या कामाला निघून जायचा. हरी went to the bazaar or for collecting groceries or vegetables, routine supplies. म्हणजे त्याच्या रोजच्या जीवनातल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे ग्रॉसरीज, किराणा माल, भाज्या वगैरे आणायला तो बाहेर पडायचा. आणि युजली म्हणजे नेहमी काय करायला बघायचं? तो मेकिंग अ प्रॉफिट अबाउट ₹1 a day. म्हणजे त्या सगळ्यातून ते काहीतरी पैसे काढून घ्यायचा. म्हणजे सपोज अनिलने जर त्याला काही पैसे दिले असतील, ₹100 दिले, तर त्यातलं तो काय करणार? 80-90 रुपयाचं सामान घेणार. ही ओनली यूज टू सम ऑफ मनी अँड रिमेनिंग टेक विथ हिम. आणि राहिलेले पैसे स्वतःजवळ ठेवायचा. म्हणजे 90 रुपयाचं सामान घेतलं तर ₹10 स्वतःजवळ ठेवणे. म्हणजे तो काय करायचा? ₹1-2 त्याच्यातून काढायला बघायचा आणि ते पैसे स्वतःजवळ ठेवायचा. आणि त्याला सांगायचं की सगळ्याचं मी सामान आणले.
आय मेड अ लिटल मनी दिस वे, म्हणजे तो या वेने या पद्धतीने थोडेफार पैसे मिळवायला लागला. बट ही वेअर वी आर आय थिंक ही न्यू आय मेड अ लिटल मनी दिस वे बट ही डिड नॉट सीम टू माइंड. म्हणजे अनिलला माहीत, अनिल न्यू दॅट हरी is making a money by this way. Anil is not spending all the money those I given to the Hari. Okay, Anil knew that because he educated, he know the well how much money is of this, all the calculations, but still Anil never mind of it. अनिल त्याची काही पर्वा करत नव्हता असू दे म्हणायचं. म्हणजे हे हरीलाही माहीत होतं की अनिलला हे माहिती होतंय, कळतंय त्याला की मी 1-2 रुपये याच्यातून काढतोय, तरीसुद्धा त्याला त्याच्याबद्दल काहीच हरकत नाही. अनिल मेड मनी बाय फिट्स अँड स्टार्ट्स. बाय फिट्स अँड स्टार्ट इट इज अ फ्रेज. व्हॉट इज मीन बाय फिट्स अँड स्टार्ट? इन शॉर्ट इरेग्युलर इंटरवल्स. म्हणजे इंटरवल इट इज द टाईम पिरियड, गॅप आहे पण शॉर्ट आहे, पण तो इरेग्युलर आहे, असा फिक्स असा टायमिंग नाही. म्हणजे अनिलला पैसे कसे मिळायचे? थोड्या थोड्या दिवसांनी मिळायचे. असं नाही की एक आठवडा पूर्ण झाला की लगेचच त्याला पैसे मिळणार आठवड्याच्या आठवड्याला, असंही नव्हतं. रेग्युलर इंटरवल्सने मिळायचे नाहीत. किंवा एक महिना आहे, महिन्याला फिक्स एवढे पैसे मिळतात, असंही त्याचं काम नव्हतं. त्याला जेव्हा कधीही महिन्याच्या मध्ये आधी 3 दिवसांनी 4 दिवस असे कधीही किती पैसे मिळायचे त्याच्या कामाचे, म्हणजे फिक्स नव्हतं. म्हणून बाय फिट्स अँड स्टार्ट्स म्हणतात. हे वूड बॉरो 1 वीक लेन द नेक्स्ट. कधी कधी तो उसने घ्यायचा पैसे आणि पुढच्या आठवड्यात परत कधीतरी द्यायचा. ही केप्ट वरिंग अबाउट हिज नेक्स्ट चेक बट ॲज सून ॲज इट अराइव्ड वुड टेक he would go out and celebrate. It seems he wrote for magazines, a queer way to making a living. तो काय म्हणायचा? म्हणजे अनिलला त्याच्या नेक्स्ट चेकची नेहमी काळजी असायची. तो एका मॅगझिनसाठी काम करत होता. ही रोड फॉर अ मॅगझिन्स म्हणजे आर्टिकल्स असतात, त्या आर्टिकल्स तो लिहित होता. मग जसे आर्टिकल्स मिळायचे त्याला किंवा जसं काम मिळायचं, जसं त्याचं सेलिंग व्हायचं त्या पद्धतीने त्याला पैसे मिळायचे. फिक्स असे पैसे नसायचे, पण जोपर्यंत चेक मिळत नाही तोपर्यंत त्याला खूप काळजी वाटायची. आणि वन्स ही गॉट अ चेक ही वूड गो आउट अँड सेलिब्रेट. वन इव्हिनिंग he came home with a small bundle of notes saying he had just sold a book to a publisher. At night I saw him tuck the money under the mattress. tuck म्हणजे ठेवणे, लपवणे एक प्रकारे. एका संध्याकाळी तो घरी आला, त्याच्या हातात नोटांचा बंडल होता. तो काय म्हणतो? आय जस्ट सोल्ड अ बुक टू अ पब्लिशर. मीन्स 1 बुक ही रिटर्न अँड ही सोल्ड टू अ पब्लिशर. त्याने ते बुक्स विकलं होतं एका पब्लिशरला. एक बुक लिहिलं त्याने आणि ते पब्लिशरला विकलं आणि त्याचे पैसे त्याला मिळाले होते. आणि त्याने ते कुठं? मॅट्रेस म्हणजे एका चटईखाली, त्याच्या चादरीखाली किंवा चटईखाली त्याने ते लपून ठेवले होते. I had been working for Anil. Here is the had been working. It is the past progressive continuous tense. Okay. For Anil for almost a month. We know that this tense is used for a past but it's still going on. तो काय म्हणतो? मी जवळजवळ 1 महिना झालं अनिलसाठी काम करत होतो. Apart from cheating on the shopping, had not done anything in my line of work. कारण तर जवळजवळ महिना होत आला मी अनिलसाठी काम करते, पण मी ते फक्त शॉपिंगमधले मी 1-2 रुपये घेत होतो, याच्या व्यतिरिक्त मी त्याचा 1ही रुपया घेतला नाही. म्हणजे खरेदीमधला जर एखादा 2 रुपये राहिले तर तेवढेच तो घेत होता. आय हॅड एव्हरी अपॉर्च्युनिटी फॉर डुईंग सो. मला प्रत्येक वेळेस संधी मिळाली होती. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी मिळाली होती पैसे घेण्याची. अनिल हॅड गिवन मी अ की टू द डोअर. अनिलने त्याच्या घराची चावीसुद्धा मला दिली होती. अँड आय कुड कम अँड गो ॲज आय प्लीज्ड. म्हणजे मला वाटेन तेव्हा मी येऊ जाऊ शकत होतो. ही वॉज द मोस्ट ट्रस्टिंग पर्सन आय हॅड एव्हर मेट. मी आत्तापर्यंत भेटलेल्यांमध्ये त्याच्यासारखा विश्वासू माणूस एकही नव्हता. तरीसुद्धा यांनी तोपर्यंत त्याच्याबरोबर काही केलं नाही किंवा पैसे वगैरे घेतले नाही त्याचे.
अँड दॅट इज वाय इट वॉज सो डिफिकल्ट टू रॉब हिम. म्हणूनच त्याच्या इथे चोरी करणं त्याला खूप डिफिकल्ट जात होतं, कारण अनिलने त्याच्यावर खूप विश्वास ठेवला होता. अनिल ट्रस्टेड हिम लॉट ऑफ. सो हरी डझंट वॉन्ट टू चीट हिम और रॉब हिम. It is easy to rob a greedy man because he can afford to be robbed. But it's difficult to rob a careless man. Sometimes he does not even notice he has been robbed, and that takes all the pleasure out of the work. काय म्हणतोय पहा हे सेंटेन्स काय. व्हॉट इज द सेंटेन्स हिअर. इट इज इझी टू रॉब अ ग्रीडी मॅन. एखादा लालची माणूस असेल त्याची चोरी करणं, त्याचं काही चोरणं खूप इझी असतं, कारण तेवढं तो अफोर्ड करू शकतो, तो पुन्हा ते मिळवू शकतो. पण एक केअरलेस मॅन आहे, ज्याला खरंच काळजी नाही पैशांची किंवा आपलं काही जाईन याची काळजी नाही, याची चोरी करणं, त्याच्यापासून काही चोरणं खूप डिफिकल्ट आहे. कारण जेव्हा ते चोरी केलं जातं तेव्हा त्याला कळतं की ते आपल्या आयुष्यातला खूप मोठा आनंद गेलेला आहे, आणि जेव्हा आपण त्याचं प्लेजर चोरतो, त्याचा आनंदच चोरून नेतो, हे खूप डिफिकल्ट असतं असं हरी म्हणतो. वेल इट्स टाईम आय डिड सम रिअल वर्क. नंतर आता खरंच माझं काम करण्याची वेळ आलेली आहे. व्हॉट इज हरीज ॲक्च्युअल वर्क. ही वॉज अ थीप टू रॉब समथिंग. ओके. आय टोल्ड माय सेल्फ आय एम आउट ऑफ प्रॅक्टिस. तो काय म्हणतोय, मी खरंच प्रॅक्टिसच्या बाहेर चाललो, कारण खूप दिवस चोरी केली नाही म्हणून तो काय म्हणतोय, मी खूप दिवस झालं प्रॅक्टिस केली नाही, मी आउट ऑफ प्रॅक्टिस चालू आहे. अँड इफ आय डोंट टेक द मनी ही विल ओनली वेस्ट इट ऑन हिज फ्रेंड्स. व्हॉट ही से. जर मी खरंच त्याचे पैसे चोरले नाहीत तर ते सगळे पैसे तो त्याच्या मित्रांवर खर्च करेल, कारण तो नेहमीच सेलिब्रेशनला बाहेर जायचा. आफ्टर ऑल ही डझंट इवन पे मी. आणि तो शेवटी काय, तो मला पगारसुद्धा देत नाहीच आहे, नुसतं मला जेवायला घालतोय. अनिल वॉज अस्लीप. मीन्स अनिल वॉज इन स्लीप. तो खूप झोपलेला होता, गाढ झोपेत होता. अ बीम ऑफ मूनलाईट स्टेप्ड ओव्हर द बाल्कनी अँड फेल ऑन द बेड. बीम ऑफ मूनलाईट म्हणजे उजेडाचं एक किरण खिडकीतून त्याच्या बेडवर पडला होता. आय सॅट अप ऑन द फ्लोअर considering the situation. Means he looking over all the situation. Was Anil really in sleep or not? It is easy time to, it's the correct time to rob. He considering all the situations. If I took the money, जर मी मनी चोरले, पैसे चोरले, I could catch the 10:30 express to Lucknow. Sleeping out of the blanket, I crept टू द बेड. तो काय म्हणतो, आत्ता जर मी पैसे चोरले तर मला बरोबर 10:30ची लखनौ एक्सप्रेस भेटेल आणि मी तिथे पोहोचू शकतो. तो उठला ब्लँकेटमधून. तो खाली फ्लोअरला झोपलेला होता. उठला ब्लँकेटमधून आणि बेडपाशी आला, जिथे बेडच्या खाली म्हणजे गादीखाली काय ठेवलेले आहेत, पैसे ठेवलेले आहेत अनिलने. अनिल वॉज स्लीपिंग पीसफुली. ही वॉज स्लीपिंग व्हेरी पीसफुली. His face was clear and unlined. Unlined means showing no sign of worry or anxiety. म्हणजे चिंतेची एकही रेषा त्याच्या चेहऱ्यावर नव्हती. तो अजिबात चिंतातूर नव्हता किंवा काही नाही, शांत गाढ झोपलेला होता. इवन आय हॅड मोर मार्क्स ऑन माय फेस. पण तो उलट माझ्या चेहऱ्यावर खूप रेषा उमटलेल्या होत्या. दो माइंड वेअर मोस्टली स्कार्स. आणि माझं मनसुद्धा खूप साऱ्या ओरखाडे माझ्या मनावर सुद्धा होते. मीन्स आता त्याला माहिती होतं की मी ह्याच्याकडे चोरी केली, ह्याचा विश्वास उडेल माझ्यावर वगैरे, त्यामुळे तो जरा मनातून पण हे झालेला होता. माय हँड स्लाइड अंडर द मॅट्रेस. त्याने हात हळूच मॅट्रेसच्या खाली घातला. सर्चिंग फॉर द नोट्स. आणि नोट्स सर्च करू लागला. वेन आय फाउंड देम आय ड्रीव देम आउट विदाउट अ साइन. ड्रीव म्हणजे काढून घेणे. ओके. ड्रीव इट इज अ पास्ट फॉर्म. म्हणजे तो म्हणतो ते हळूच पैसे मी सगळे काढून घेतले तिथून. अनिल साय इन हिज स्लीप. अनिल म्हणजे झोपेत त्याचा श्वास चालत होता, श्वासोश्वास. अँड टर्न ऑन हिज साईड. आणि त्याने टर्न मारला टुवर्ड्स मी. आय वॉज स्टार्टल अँड क्विकली क्रॉल आउट ऑफ द रूम. तो मी क्रॉल म्हणजे रांगणे,
मी पटकन क्षणार्धात तिथून लगेच रांगत रूमच्या बाहेर पडलो. वेन आय वॉज ऑन द रोड आय बिगॅन टू रन. तो काय म्हणतो, मी हळूच रूममधून बाहेर पडलो, पळतच खाली रोडवर आलो आणि पळायला लागलो. आय हॅड द नोट्स ॲट माय वेस्ट हेल्ड दिअर बाय द स्ट्रिंग ऑफ माय पायजामाज. त्याने जो पायजामा घातला होता त्या पायजाम्यामध्ये त्याने काय घातले, वेस्टचे तर कमरेचे ते पैसे सगळे आतमध्ये घातले. I had the notes of my waist held there by string of my pajamas. I slowed down to walk and counted the notes. 600 rupees in 50s. I could live like an oil-rich Arab for a week or two. तो काय म्हणतो, या 600 रुपयात मी चांगल्या प्रकारे आयुष्य जगू शकतो, जसे अरब लोक असतात, म्हणजे एक प्रकारे श्रीमंत लोक, त्या श्रीमंतांसारखं मी 1-2 वीक म्हणजे 2 आठवडे तरी हे चांगले मला पुरतील, चांगले मी आयुष्य जगू शकतो, खाणं पिणं सगळी मौज करू शकतो. When I reached the station, I did not stop at the ticket office. I had never bought a ticket in my life. कारण तो कधीच तिकीट विकत घेत नव्हता, तो तसंच बिना तिकीटचं, विदाउट तिकीट he was travel all the time. So he doesn't have a habit to buy a ticket. But dash straight to the platform. The Lucknow Express was just moving out. The train had still to pick up speed and I should have been able to jump into one of the carriage. But I hesitated. पण तो ती लखनौ ट्रेन जस्ट निघालीच होती, मूव्ह झाली होती. मूव्हिंग आउट म्हणजे जस्ट निघाली होती. मी ती पकडू शकत होतं, म्हणजे कारण तुम्हाला माहिती आहे ट्रेन जेव्हा स्टार्ट होते एवढा स्पीड नसतो त्याला, हळूहळू स्टार्ट होऊन मग नंतर स्पीड वाढतो, त्यामुळे एवढा स्पीड नव्हता तिला आणि मी ती पकडू शकत होतो, एखाद्या कॅरेजमध्ये एंटर करू शकत होतो, एवढा तिचा अजून स्लो स्पीड होता. बट आय हेजिटेड म्हणजे काचकूच करणे, मन जाऊ का नको असं करणे. फॉर सम रिझन आय कांट एक्सप्लेन अँड आय लॉस्ट द चान्स टू गेट अवे. तो म्हणतो मला कळलं नाही का मी असं करत होतं, मी का जाऊ शकलो नाही, आणि थोडं तो विचार करेपर्यंत ती ट्रेन निघून गेली आणि त्याचा जाण्याचा चान्ससुद्धा गेला. वेन द ट्रेन हॅड गॉन आय फाउंड माय सेल्फ स्टँडिंग अलोन ऑन द डेझर्टेड प्लॅटफॉर्म. डेझर्टेड म्हणजे कोणीही नाही, निर्मनुष्य असा प्लॅटफॉर्म होता, तिथं तो एकटाच होता. आय हॅड नो आयडिया वेअर टू स्पेंड द नाईट. एवढी अख्खी रात्र आता मी कुठे काढू असं त्याला वाटू लागलं. आय हॅड नो फ्रेंड्स बिलिव्हिंग दॅट फ्रेंड्स वेअर मोर ट्रबल दॅन हेल्प. पण तर मला कुठलेही फ्रेंड्स नव्हते. त्याला का फ्रेंड्स नव्हते, तो काय बिलीव्ह करायचा, फ्रेंड्स वेअर मोर ट्रबल दॅन हेल्प. पण तो मित्र हे मदतीपेक्षा संकटच जास्त देतात, संकटच ओढवून घेतात, म्हणून त्याला मित्र नको होते. अँड आय डिड नॉट वॉन्ट टू मेक एनी वन क्युरियस बाय स्टेईंग ॲट वन ऑफ द स्मॉल हॉटेल्स नियर द स्टेशन. तो मी जरा हॉटेलच्या तिथं स्टेशन शेजारी हॉटेल्स असतात, तिथे जर हॉटेल्समध्ये राहिलो तर अजून काय होईल, शंका येईल, म्हणून तिला तिथेही थांबणं नको होतं. द ओनली पर्सन आय न्यू रिअली वेल वॉज द मॅन आय हॅड रॉब्ड. तो म्हणतो असा एकच चांगला माणूस आहे मी ज्याला ओळखतो, जो मला हेल्प करू शकतो, तो जो आहे ज्याची मी आत्ताच चोरी करून आलो. वॉज द मॅन आय हॅड रॉब्ड. लिव्हिंग द स्टेशन आय वॉक स्लोली थ्रू द बाजार. In my short career as a thief, I had made a study of men's faces when they had lost their goods. नंतर माझ्या एवढ्या शॉर्ट करिअरमध्ये, त्याचं करिअर कुठलं, थिप, करिअर ॲज अ थिप, जे चोरीचं माझं करिअर आहे, त्याच्यामध्ये मी माणसांचे चेहरे हे चांगले ओळखू शकत होतो, वाचू शकत होते. जेव्हा त्यांचे गुड्स म्हणजे मालमत्ता जी जेव्हा लॉस्ट होते, हरवते, तेव्हा त्यांचं फेस काय असतं, त्यांचा चेहरा कसा असतो, हे मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे, स्टडी केलेलं आहे. द ग्रीडी मॅन शो फिअर. जो लालची माणूस असतो, ग्रीडी मॅन असतो, त्याला भीती असते. द रिच मॅन शो अँगर. श्रीमंत माणसाला खूप राग येतो. द पुअर मॅन शो ॲक्सेप्टन्स. आणि गरीब माणूस असतो त्याला लगेच ॲक्सेप्टन्स येतो की जाऊ दे बाबा, आपले पैसे गेले, आता काहीच होऊ शकत नाही. बट आय न्यू दॅट अनिल्स फेस वेन ही डिस्कवर द थेफ्ट वुड शो ओनली अ टच ऑफ सॅडनेस. पण तो जेव्हा मला माहिती अनिलला कळेल हे की पैसे चोरीला गेले तर कुणी चोरलेत, हेही जेव्हा त्याच्या लक्षात येईल तेव्हा फक्त त्याच्या चेहऱ्यावर
दुःख असेल, त्याला खूप वाईट वाटेल. नॉट फॉर द लॉस ऑफ मनी बट फॉर द लॉस ऑफ ट्रस्ट. पैसे गेल्याचं त्याला दुःख नसेल, पण विश्वास गमावल्याचं त्याला जास्त दुःख असेल.